चला आज आपण पाहूया व्यावहारिक अपूर्णांक किंवा त्यावरील मूलभूत क्रिया. अपूर्णांक म्हणजे काय? दोन पूर्णांक संख्येमध्ये एका संख्येने दुसऱ्या संख्येस भाग दिला असता जर बाकी शून्य नसेल येत, त्या दोन अपूर्णांक संख्येचा भागाकार ज्या स्वरूपात दिला जातो त्याला अपूर्णांक असे म्हणतात. भागाकार म्हणजे जर तुम्ही लिहिलं 3/3, याची तुम्ही केलं 3/3, तुम्हाला माहिती आहे 3 1 3, बाकी किती आली 0. जर तुम्ही भागाकार केले अशी भागाकारची जर बाकी 0 येत नसेल त्याला काय म्हणतात? अपूर्णांक. जसे की तुम्हाला माहिती आहे 5/2 काय होणार? 2 ने 5 ला भागितल्यावर किती येते? 3, 6 खाली 1, परत आपण 0 देतो, बाकी 0 आली का? नाही. अशा याला आपण काय लिहू शकतो? 7 अपूर्णांक 2, 7 अपूर्णांक 2. अपूर्णांक काय आलं? अपूर्णांक म्हणजे जर आपण एखाद्या वस्तूला दुसऱ्या वस्तूला जर भागितलं आणि जर बाकी आपली 0 येत नसेल तर अशाला काय म्हणतात? अशा जर संख्येला आपण एका खाली 1 लिहिले त्या संख्येला काय म्हणतात? अपूर्णांक संख्या. आणखी 3/2 तुम्हाला माहिती आहे 11/5 लिहिता येईल, कारण की 5 ने 11 भागितल्यावर 0 येते का? नाही. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे 10/5, तुम्हाला माहिती आहे 10 ने 5 ला भागितल्यावर काय येईल? 5/10. तुम्हाला माहिती आहे 5 दोन्ही 10, काय येईल? 0. हे याचं उत्तर राहील का? याचं उत्तर काय येईल? 2. आणि 2 अपूर्णांक आहे का? नाही. त्यानंतर काय लिहिलेलं आहे? अपूर्णांक सर्वात काय आलं? जर एखादी वस्तू त्या वस्तूने आपण संख्येने दुसऱ्या संख्येला भागितलं आणि बाकी जर 0 येत नसेल तर त्या संख्येला काय म्हणतात? अपूर्णांक संख्या. या दोन्ही पूर्णांक संख्या आहेत. जर दोन पूर्णांक संख्येने अशा संख्येने भागितलं ज्याची भागाकार जर केल्यानंतर बाकी 0 येत नसेल तर अशा दोन संख्येला काय म्हणतात? अपूर्णांक संख्या. उदाहरणार्थ हे 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 तुम्ही कोणतेही अल्फाबेट लिहू शकता. x/y, p/q, तुम्ही इथं लिहिलं m/n तरी चालते. तुम्ही इथं x/t, s/s काही लिहिलं तरी चालते. इकडे लक्षात. अंश, रेषेच्या वरील अंकास अंश म्हणतात. म्हणजे तुम्हाला दिलं 3/5, ते हे 3 काय झाले तुमचे? अंश. आणि हे 5 काय झाले तुमचे? छेद. समजलं? तुम्हाला जे दिलं त्याच्या वरच्या भागाला काय म्हणतात? अंश, आणि खालच्या भागाला काय म्हणतात? छेद. इथपर्यंत समजलं? मग 2 काय राहील तुमचे? अंश. 3 काय राहील? छेद. हे 2 काय राहील? अंश. हे 5 काय राहील? छेद. इथपर्यंत सर्व काय आलं? त्यानंतर त्यातलं आपण एक एक्झाम्पल घेऊन पाहू. त्यानंतर काय लिहिलंय? 1 पासून ते 0 पासून ते शेवटपर्यंत, कुठपर्यंत? इन्फानाइट नंबर पर्यंत काय राहतात? पूर्णांक अंक राहतात. पूर्णांक संख्येच्या छेदात 1 असतो. म्हणजे तुम्ही अशी एक संख्या लिहिली 5, तर 5 हा पूर्णांक संख्या आहे 5. या 5 अंकाच्या कधीही छेदमध्ये 1 असतो. तो दिसत नसला तरी काय असतो? 1. इथं तुम्ही लिहिलं 2, या 2 लाच तुम्ही 2 हे काय झाला? अंश. कधीही पूर्णांक संख्या दिसली तर त्याच्या खाली किंवा अंशमध्ये नेहमी काय राहते? 1. जर 3 दिसला तर तुम्हाला दिसत नसलं तरी त्याच्या छेदमध्ये काय राहते? 1. 7 दिसत असेल तरी त्याच्या छेदमध्ये काय राहील? नेहमी 1. इथपर्यंत समजला? कोणताही अंश का पूर्णांक संख्या घ्या, तुम्ही घेतली 77, याच्या छेदमध्ये 1 दिसत नसेल तरी नेहमी काय राहते? 1. इथपर्यंत समजलं? कोणताही पूर्णांक संख्या दिसल्या त्याच्या छेदमध्ये नेहमी काय राहते? 1 दिसत नसला तरी. त्यानंतर काय?
शून्य कोणत्याही संख्येने भाग देणे क्रिया अर्धहीन असते. म्हणजे कोणत्याही संख्येने जर आपण शून्य वरी शून्य येत असेल, कोणत्याही संख्येचे वरी शून्य येत असेल आणि खाली कोणताही पूर्णांक संख्या लिहिले तर त्याचं उत्तर नेहमी काय शून्य. जसं दिलं तुम्ही शून्य अंश, हे काय झाला तुमचा अंश, आणि छेदमध्ये लिहा काय लिहिता आपण 4 लिहू, हे काय झाला छेद. कोणत्याही जर शून्यने कोणत्याही नंबरने जर छेदत असाल तर त्याचं उत्तर नेहमी काय येईल 0. कितीही मोठा नंबर असो, जर अंशमध्ये 0 असला आणि खाली तुम्ही लिहिला 2 3 4 5, कितीही मोठा नंबर असलो त्याचं उत्तर नेहमी काय येईल 0. हे सगळं समजलं. काय पाहिलं, कोणत्याही पूर्णांक संख्येच्या खाली नेहमी करायचो 1 0. जर कोणत्याही संख्येच्या छेदमध्ये 0 असेल आणि खाली कोणताही नंबर लिहिला असेल, कितीही मोठा नंबर लिहिला असेल तर त्याचं उत्तर नेहमी काय येईल 0. इथपर्यंत समजलं सर्वांना. त्यानंतर आपण पाहू पहिला अर्धा म्हणजे काय. कोणत्याही एका वस्तूचे 2 समान भाग करून त्यातील एक भाग घेतला तर तो त्या वस्तूचा अर्धा होतो. पूर्ण वस्तूचा अर्धा भाग 1/2 या अपूर्णांकाने दाखवतात. अर्धा म्हणजे काय इकडे लक्षात घ्या. एक तुम्ही पूर्ण सर्कल घेतला असा नाही, पण समजून घ्या. पूर्ण सर्कल आहे, या सर्कलने तुम्ही कोणताही अर्धा भाग केला, यानं असा अर्धा भाग केला आणि हा अर्धा भाग कसा लिहिणार, हे पूर्ण काय झाला एक सर्कल झाला. आणि एकचा अर्धा काय असते 1/2. तर कोणत्याही वस्तूचा अर्धा भाग घेत असेल तर त्याला कशाने डिनोट करतात किंवा कशाने दर्शवतात 1/2 किंवा 1/2. इथपर्यंत समजलं. कोणताही एक संख्या घेतली, जर तुम्हाला त्यातली अर्धी संख्या दाखवायची असेल तर कोणत्या अंशाने तुम्ही हे करता 1/2. इथपर्यंत समजलं. का लिहिणार 1/2 हे वाचक 1/2 1/1/2 किंवा 1/2 असे करतात. इथपर्यंत समजलं. कोणतीही एक वस्तू असली आणि त्यातली अर्धी वस्तू जर आपल्याला दाखवायची असेल तर कशाने डिनोट करतात किंवा दर्शवतात 1/2. इथपर्यंत समजलं. त्यानंतर पाव, खायचा पाव नाही, इकडे लक्षात घ्या. एका वस्तूचे 4 समान भाग करून त्यातील एक भाग घेतलास तो त्या वस्तूचा पाव होतो. तो भाग 1 या अपूर्णांकाने दाखवतात. इकडे लक्षात घ्या. जर आपण तुम्ही एक पोळी घेतली, पूर्ण एक पोळी घेतली, त्याचे तुम्ही 4 हे करता, 4 पार्ट करता, असे छोटे छोटे. असे भाग करता 4. असे 4 भाग करता. जर एक वस्तू आहे त्याचे असे तुम्ही 4 भाग केले, 1 2 3 4 भाग केले, 1 2 3 4. वस्तू किती आहे 1, भाग किती केले 4. जर ही एक वस्तू आहे त्यातली तुम्ही पाव घेतले म्हणजे त्यातला चौथा हिस्सा बाहेर काढा. कितवा हिस्सा चौथा. त्यालाच कसं लिहितात 1/4. 1 काय झाला तुमचा अंश आणि 4 काय झाला छेद. समजलं. काय केलं, जर एक वस्तू घेतली आणि त्याचे तुम्ही 4 भाग केले, किती केले 4 भाग, तर त्याला पाव असे म्हणतात. आणि त्याला लिहितात कसं, एक वस्तू आहे म्हणून 1 आणि त्याचा कितवा भाग घेतला आपण 4 भाग केले आणि चौथ्यापैकी कोणता तरी एक भाग घेतला म्हणून इथं काही 4. जर 5वा भाग घेतला असता, एक वस्तू आहे त्याचे आम्ही तुम्ही 5 भाग केले, 1 2 3
4 आणि 5 भाग केले. आणि या 5 भाग जर समान असतील त्यातला ह्यो भाग तुम्ही बाहेर घेतला, कोणत्यावाला हे वाला. इथं कसं केलं तर भाग किती पाठ आहे 1 आणि किती भाग केले 5 आणि 5 पैकी 1 बाहेर घेतला तर काय येणार 1 अंश 5 छेद. जर जेवढी वस्तू घेतली त्यातला जितक्या नंबरचा पार्ट जर 4 भाग केले तर 4 भागपैकी 1 भाग बाहेर घेतला असेल तर काय येईल. जर 5 भाग केले 5 पैकी 1 भाग बाहेर घेतला तर काय येईल 1 भाग 1 भागीला 5. इथपर्यंत समजलं. याच्यात काय अडचण आहे नाही. इकडं लक्ष द्या. यातलं दुसरं पाऊण. पाऊण म्हणजे कोणत्याही वस्तूच्या सारखंच आहे, फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल अर्धा म्हणजे काय एखाद्या वस्तूचा अर्धा भाग करणे. पाव म्हणजे एका वस्तूचे किती भाग केले 4 आणि त्यातला 1 भाग बाहेर घेतला म्हणून 4 मधला 1 भाग बाहेर घेतला म्हणून काय येईल एका भागातला चौथा भाग बाहेर घेतला. आता कोणत्याही एका वस्तूचे 4 समान भाग केले, इथं पुन्हा 4 केले, त्यापैकी 3 भाग घेतले तर घेतलेला एकूण भाग म्हणजेच पाऊण भाग हा भाग 3 अंश 4 छेद. छेद 4 या अपूर्णांकानं दाखवतात. इकडं लक्षात घ्या. 1 भाग घेतला त्याचे 4 भाग घेतले. पहिल्यांदा किती भाग घेतला होता तुम्ही 1 भाग बाहेर घेतला होता म्हणून 1 किती उरले होते 4. आता काय केलं तोच सर्कल घेतला त्याचे किती भाग केले 4 पण त्यातले किती भाग बाहेर घेतले 3. हा 1 भाग बाहेर घेतला, हा 2 भाग आणि हा 3 भाग बाहेर घेतला. 3 भाग बाहेर घेतला म्हणून 3 आणि टोटल भाग किती होते एकूण भाग किती होते 4 म्हणून काय म्हणतात 3 अंश छेद 4. सगळ्याला काय आलं. पहिल्यांदा काय होतं पाव म्हणजे 4 भाग असले त्यातला 1 भाग बाहेर घेतला म्हणून काय आलं 1 भागीला 4. इथं 4 भाग केले पण त्यातले किती भाग बाहेर घेतले 1 2 3 म्हणून याले कसं लिहितात 3 भाग बाहेर घेतले म्हणून 3 आणि एकूण किती भाग येते 4 म्हणून काय येईल 3 अंश छेद 4. इथपर्यंत समजलं. त्यानंतर आजच्यासाठी एवढंच बस.